शीतल भाऊसाहेब पगारे हिचे माहेर पिंपळस रामाचे तालुका निफाड या गावचे होते. माहेरी आई लताबाई यशवंत भोसले, भाऊ अशोक, भाऊजाई उज्ज्वल, भाचा बियांस आणि आणखी भाऊ राहुल असे सर्वजण एकत्र राहत होते. मोलमजुरी करून ते त्यांचा उदरनिर्वाह करत होते. शीतलचे लग्न धारणगाव खडक तालुका निफाड येथे राहणारा भाऊसाहेब मधुकर पगारे याच्यासोबत सन 2018 साली आपल्या परीने लावून दिला होता. विवाहामध्ये सासरच्या लोकांच्या मागणीनुसार संसार उपयोगी सामान व योग्य तो मानपान त्यांनी केला होता. लग्नानंतर शीतल सासरी नांदायला गेली. सासरी नवरा भाऊसाहेब, सासू मंदाबाई, दीर राहुल यांच्यासोबत ती एकत्रित कुटुंबात राहू लागली. लग्नानंतर आपले जीवन चांगले असेल अशी सुखी संसाराची स्वप्ने पाहत ती संसार करू लागली होती. सुरुवातीचे 4-5 महिने नवऱ्यासह सासरकडील लोकांनी तिला चांगले वागवले. मात्र त्यानंतर तिच्या लग्नात हुंडा मिळाला नाही ही गोष्ट त्यांच्या मनात सलू लागली. आता ते सर्वजण म्हणजे नवरा, सासू आणि दीर तिच्याकडे माहेरून हुंड्याची रक्कम घेऊन ये असे म्हणू लागले. शीतलच्या माहेरची परिस्थिती गरिबीची असल्याने तिच्या माहेरचे लोक हुंड्याची रक्कम देऊ शकत नव्हते हे शीतलला माहिती होते. त्यातच तिच्या लग्नाचा खर्च झाल्याने उलट ते कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे आपल्या माहेरची परिस्थिती गरिबीची आहे, ते हुंड्याची रक्कम देऊ शकत नाही असे शीतलने सासरी समजावून सांगितले होते. तरीही त्यांनी आपला हट्ट काही सोडला नाही. हुंड्याची वेळोवेळी शीतलकडे मागणी करूनही ती माहेरून पैसे आणत नाही. या कारणावरून तिचा नवरा, सासू आणि दीर हे सर्वजण घरातील कोणत्याही कामाच्या कारणावरून कुरापत काढून तिच्याशी भांडू लागले. शिवीगाळ व दमदाटी करून तिला मारहाण करून त्रास देऊ लागले. त्यातच भाऊसाहेबचा मामा सुरेश सोनवणे हे त्यांच्याकडे येऊन शीतल विरोधात सर्वांना भडकावून तिला मारहाण करण्यास चितावणी देऊ लागले. सासरी सतत होणाऱ्या त्रासाची व छळाची माहिती शीतलने वेळोवेळी माहेरी आल्यावर किंवा सासरी नांदत असताना फोनवरून आई व भावाला दिली. तेव्हा ते शीतलीलाच समजावून सांगत होते, धीर पुढे चांगले होईल, तुला त्रास देणार नाही. तेव्हा तिलाही वाटायचे खरंच असं होईल, पण तसे काही झाले नाही. तिचा होणारा त्रास काही थांबला नाही. ती मुकाट्याने छळ सहन करू लागली. त्यात शीतलला पहिली मुलगी झाली आणि आगीत तेल ओतण्यासारखा प्रकार झाला. तिचा नवरा, सासू, दीर आणि मामे सासऱ्याला निमित्तच मिळाले होते. तिच्या सासूने शीतल आणि तिच्या आईबरोबर मुलगी झाली म्हणून कडाक्याचे भांडण केले. तिला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत अपमानास्पद वागणूक देऊन तिला दमदाटी केली. आम्हाला मुलगा हवा होता, तुला मुलगी झाली असे तिला सर्वजण वारंवार टोमणे मारू लागले. तसेच काहीही कारण काढून तिच्याशी भांडण करून तिला त्रास देऊ लागले. तिचा नवरा भाऊसाहेबने तरी तिला समजून घेतले पाहिजे होते. मात्र तोही शीतलला तू मरून जा, नाहीतर मी तुला मारून टाकेन अशी धमकी देऊन तिला मारझोड करून क्रूरपणे वागणूक देऊ लागला. ती सारा त्रास मुकाट्याने सहन करत होती. दरम्यान शीतलला दुसरा मुलगा झाला. तिला खूप आनंद झाला. आता आपला त्रास थांबेल अशी आशा तिला वाटू लागली. पण ती आशा फोल ठरली. त्यांनी नेहमीप्रमाणे तिला त्रास देणे चालूच ठेवले होते. सुमारे 1.5 वर्षापूर्वी भाऊसाहेबचे एका तरुणीशी अनैतिक संबंध असल्याचे शीतलीला समजले. तेव्हा शीतलने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तर तिची सासू मंदाबाई तिला म्हणाली, माझा मुलगा मर्द आहे, त्याच्या अंगावर आली तर तो शिंगावर घेतो असे म्हणत सासूने व पतीने तिला लाथा बुक्क्यांनी चांगले तुडवले. हे समजल्यानंतर शीतलचा भाऊ राहुल हा तिचा नवरा व सासूला समजायला गेला. तेव्हा भाऊसाहेब शीतलला म्हणाला, तू मला आवडत नाही, तू मरून जा. माझ्या प्रियसीसोबत मला राहायचे आहे. तेव्हा राहुलने त्यांना अनैतिक संबंध सोडून द्या, असे वागणे बरे नाही आदी गोष्टी समजावून सांगितल्या. मात्र भाऊसाहेबने तुझ्या बहिणीला घेऊन जा, ती मला नको आहे असे म्हणत त्याला हाकलून दिले होते. सुमारे 1 महिन्यापूर्वी नवरा भाऊसाहेब आणि त्याची प्रियसी यांच्यात झालेली अश्लील चॅटिंग शीतलला पाहायला मिळाली.
त्याबाबत तिने त्याला जाब विचारला तेव्हा तिच्या सासूने तिला म्हटले, तू कमी पडते म्हणून त्याने दुसरी ठेवली. हे बोलणे आता शीतलच्या जिवारी लागले होते. वारंवार भांडणे होत होती. सतत होणाऱ्या त्रासामुळे शीतल वैतागून गेली होती. त्यातच तिचा नवरा भाऊसाहेब हा, मी तुला फारकत देऊन टाकेन, तुला घटस्फोट देऊन टाकेन, तू माझ्या घरातून निघून जा, नाहीतर मी तुला मारून टाकेन, माझ्या घरचे माझीच बाजू घेतील, अशी धमकी सतत देऊ लागला होता. इतकेच नव्हे तर तिला वारंवार माहेरून हुंड्याचे 5 लाख रुपये माहेरून घेऊन ये अशी मागणी करत होता. अनैतिक संबंधाला विरोध करू नको, नाहीतर घरातून निघून जा, असे सतत बोलून तिचा मोबाईल फोन त्याने बंद करून टाकला होता. शीतल हिला माहेरच्या लोकांशी संपर्क करण्यास मनाई केली होती. कित्येक दिवस लेकीचा फोन का आला नाही म्हणून शीतलची आई लताबाई भोसले या तिला भेटायला गेल्या असता सर्वांनी त्यांच्याशी कडाक्याचे भांडण केले. त्यांच्या समोरच शीतलला घरातून हुसकावून देण्याचा प्रयत्न करून तिच्या आईला अपमानास्पद वागणूक दिली. ही घटना बुधवार दिनांक 9 जुलै 2025 रोजी घडली होती. तेव्हापासून शीतल ही मनातून खचून गेली होती. ही घटना तिच्या जिवारी लागली. ती तणावाखाली गेली. तिला आता जीवन नकोशे वाटू लागले. सतत अपमान सहन करण्यापेक्षा मेलेले बरे असे तिचे मन तिला सांगू लागले. त्यामुळे अखेर तिने टोकाचा निर्णय घेतला आणि घरातच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवार दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास शीतलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस शीतलच्या माहेरच्या लोकांनी शीतलच्या घरी धाव घेतली. पोलिसांनी शीतलचा मृतदेह व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. राहुल यशवंत भोसले राहणार पिंपळस रामाचे याने दिलेल्या फिर्यादीनुसार लासलगाव पोलीस ठाण्यात नवरा भाऊसाहेब मधुकर पगारे, सासू मंदाबाई मधुकर पगारे, दीर राहुल मधुकर पगारे, सुरेश मोतीराम सोनवणे आणि विमल मिसाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व संशयित आरोपींनी मारहाण करून व हुंड्याच्या रकमेच्या कारणावरून शारीरिक व मानसिक छळ करून तसेच आत्महत्या करण्यास वारंवार चितावणी दिल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे सदर गुन्ह्याचा तपास करत आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.